नमस्कार. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला असून येत्या 10 तारखेपासून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं यावेळी जरांगे पाटील काय बोललेत पाहूया. 10 तारखेला आम्ही आमच्या नियमात येत, त्या दिवशी त्यांचे 15 दिवस हरकतीचे होते. आमच्या नियमानं 10 तारीख बरोबर आहे, म्हणून आम्ही काय उद्या अंमलबजावणी करा अथवा नका करू आमचं म्हणणं आहे. उद्या करा, हरकती घेऊन तुम्हाला करायची असेल तर 9 तारखेला तुमचे 15 दिवस होते. 10 तारखेपासून अंमलबजावणी करा. आणि मग हे सगळं करताना तो तुमच्याशी काही चर्चा झाली का की 16 तारीखच का दिली असं तुम्ही प्रश्न सरकारला केला नाही का? 15 दिवसाची मुदत सगळ्या कायद्याला या सगळ्या अधिसूचनेला असते, तर मग 16 का दिली असा प्रश्न तुम्ही केला का नाही? आता आवश्यकता वाटत नाही करायची, कारण त्यांनी 15 दिवस म्हणले, त्याच्यावरती 16 लिहिली. 16 असली तरी हरकत नाही, आमचं काही म्हणणं पण नव्हतं त्यावेळेस त्यांना. पण यांचे जे स्टेटमेंट 2 यायला लागले, एक जण मुंबई दिल्लीपर्यंत जाणार, अर्ध्यांची भूमिका मराठ्यांच्या बाजूनं, कायदा बनवला त्याच्यात कायद्याबद्दलची कसलीच शंका नाही आमच्या मनात. कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाहीत आज की कायद्याबद्दल त्यांचं काय मत आहे. परंतु जे 2 स्टेटमेंट त्यांचे यायला लागलेत म्हणून आम्ही आधीच सावध व्हायला लागलो. आणि 16 तर 16, 6 दिवस उपोषण चालतंय. 16 पासून अंमलबजावणी करा, हरकत नाही, पण उपोषण 10 ला सुरू होणार. तुम्ही काल असं म्हणलं की मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री यासाठी हा कायदा केलेला आहे की सगळ्या मराठ्यांना न्याय मिळावा. एक उपमुख्यमंत्री फडणवीस सुद्धा असं म्हणाले की दिल्लीपर्यंत जाऊ. पण मग तुमचा सरकारवर विश्वास नाही का? अध्यादेश काढला, राजपत्र काढलं, आता त्यांनी 16 तारखेपर्यंतची मुदत दिली, तरी तुम्ही उपोषणावर का आला? अंमलबजावणीसाठी 2 स्टेटमेंट तुमचे का? मग एक जण दिल्लीपर्यंत जाणार आहे आणि एक जण जाणार नाही. तुमचे 2 स्टेटमेंट का? मग याचं उत्तर द्या, आम्ही मागे घेतो. शंका काय वाटते दिल्लीबद्दल? असं का? पण कायदा तुम्हीच मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा बनवायचा आणि एकीकडून तुम्ही सांगायचं की आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ. तुमच्या सरकारमधले अर्धे लोक आमच्याबद्दल शंका आहे तुम्हाला, तुमच्याबद्दल आम्ही का घेऊ नये? आम्ही 10चं पुढे ढकलतो. तुमचं एकतर्फी स्टेटमेंट का नाही? मग असं का? आमच्याबद्दलच असं का वागायचं तुम्हाला? कायद्याबद्दल तुमच्या आता काहीच होत नाही हे आम्हाला माहिती. कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाही, तुमच्या 2 स्टेटमेंट बद्दल बोलतोय आम्ही. ती फसवणूक झाली त्यांची, बरोबर आहे, त्यांचं काय चूक नाही. त्यांना काही मिळालंच नाही. गोरगरिबांची फसवणूक नाही झाली, त्यांची फसवणूक झाली. त्यांना काही मिळालं नसेल, पद मिळालं नसेल, पैसे मिळाले नसते, त्यांची फसवणूकच झाली सर. कायद्यात फसवणूक ती नाही, मी स्टेटमेंट बद्दल बोलतोय. 2 स्टेटमेंट आहे त्यांची याबाबत. मग आम्ही 16ला बसण्याऐवजी आधी सुरू केलं. आम्ही चालत नाही का आधी? अंमलबजावणी तातडीने करावी यासाठी आमचं आधी चालत नाही का? तुम्हाला जर एकच व्यक्ती पाहिजे असला, करोडोने मराठे पाहिजे नसले, तर आमचा नाविलाज आहे. तुम्ही 2 स्टेटमेंट करता कसं काय? मग तुमचा काय संबंध आहे? कारण गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना मिळालंय, त्यांच्यासाठी आयुष्याची भाकरी आहे. मराठ्यांच्या गोरगरिबांचं कल्याण झालंय. जे कोण म्हणते काही मिळालं नाही त्यांचं खरंय, त्यांना नाही मिळालं, कारण हा लढा त्यांच्यासाठी नाहीच, हा लढा गोरगरिबांसाठी. आम्ही पण तेच म्हणतो ना. आमचा म्हणण्याचा उद्देश पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, आम्ही 16 पर्यंत काही बोलणार पण नव्हतो. तुमच्या 2 स्टेटमेंट काय यायला लागले? अंमलबजावणी कायदा अधिवेशनात पारित झाल्याच्या नंतरच, कारण त्याला विधानसभेत घ्यावंच लागते, त्याशिवाय तो कायदा पारित होत नाही. कुठलंही एखादं लायसन जरी काढायचं असलं साध्या दुकानाचं, तरी पण त्याची अधिसूचना अगोदर काढायला लागते, नंतरच लायसन दिलं जातं. इथपर्यंत आमची समज आहे ना. आमची समज नाही असं नाही. तुम्ही आम्हाला आडमुठ्या भूमिकात शब्द वापरायला लागला म्हणून आमचं नाव दिलं 10 फेब्रुवारीचं. तुम्ही एकीकडून तुम्हीच कायदा बनवणार आणि तुम्हीच म्हणणार केंद्रापर्यंत जाऊ, म्हणजे काय? तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.